सर्वप्रथम हिंदवी अरी क्रिएशनमध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत। मागील व्हिडिओमध्ये आपण बीड्स वर्क्स बघितलेला आहे। त्याच्यानंतर हे जे काही कट पाईप आहेत त्याचं पण वर्क आपण मागील व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे। त्याच्यानंतर हे जे काही बीड्स आहे 2 mm याचं पण वर्क आपण मागील व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे। आता आपण हे जे काही मोती आहे याचं वर्क कसं करायचं ते आपण आता ह्या व्हिडिओमध्ये बघूया। त्याच्यासाठी पण जरीचा पातळ थ्रेड लागतो आणि नीडल लागते 23 नंबरची। सर्वप्रथम अशी लाईन ड्रॉ करून घ्यायची आणि आता ह्या लाईनवर आपण हे मोतीचं वर्क करणार आहोत। जे काही पातळ थ्रेड आहे जरीचा त्याला अगोदर अशी नॉट लावून घ्यायची। नॉट लावून झाल्याच्या नंतर अशी नॉट लावून घ्यायची। नॉट लावून झाल्याच्या नंतर हा जो काही अंगठा शेजारचं बोट आहे त्याला असं 3 वेळेस राऊंड करून हा थ्रेड असा पकडायचा। हा थ्रेड असा पकडल्याच्या नंतर यात लूज नाही झाला पाहिजे। जर तो लूज झाला तर आपल्याला वर्क जमणार नाही। त्याच्यानंतर असं पकडल्याच्या नंतर हा जो काही थ्रेड आणि हा जो काही हात आहे हा रिंगच्या खाली घ्यायचा। रिंगच्या खाली घेतल्याच्या नंतर ही जी काही नीडल आहे त्याशी पकडायची। हे जे काही तुलीप जे काही नाव आहे ते आपल्या साईडने आलं पाहिजे। त्याच्यानंतर ही नीडल आतमध्ये टाकून राऊंड फिरवून तो थ्रेड अडकायचा आणि असा बाहेर काढायचा। काढल्याच्या नंतर हे जे काही मोती आहे 1 किंवा 2 एवढेच मोती आपण यात घ्यायचे। जर जास्त घेतले तर ते वर्क आपल्याला व्यवस्थित जमत नाही। असं टाकल्याच्या नंतर जे काही स्टिच आहे ते एकदम त्याच्या खेटूनच घ्यायचं। जर जास्त दूर जर घेतलं तर त्याच्यामध्ये गॅप येतो, त्याच्यामुळे एकदम खेटून स्टिच घ्यायची। त्याच्यानंतर सेम पुन्हा 2 मोती घ्यायचे, असा थ्रेड पकडायचा आणि त्यात असे टाकायचे। टाकल्याच्या नंतर सेम खालून पण थ्रेड एकदम घट्ट पकडायचा। स्टिच घेताना एकदम खेटून घ्यायची। जर दूर घेतलं तर त्याच्यामध्ये गॅप येतो। पुन्हा सेम 2 मोती घ्यायचे, असा थ्रेड पकडायचा, त्यात असे 2 मोती टाकायचे आणि टाकल्याच्या नंतर एकदम खेटूनच स्टिच घ्यायची। जर दूर स्टिच घेतली तर त्याच्यामध्ये गॅप येतो आणि खालून पण थ्रेड एकदम घट्ट पकडायचा। जर घट्ट पकडला नाही तर ते जमत नाही। एक किंवा 2च घेऊ शकतो, जर जास्त घेतले तर ते जमत नाही। हे आहे मोती वर्क। आपल्याला नथ वर्क करताना याचा उपयोग पडतो की आणि दुसऱ्या डिझाईनमध्ये पण आपल्या याचा यूज करता येतो आणि त्याचं करण्याची प्रोसिजर ही अशी आहे। 1 किंवा 2च घेऊ शकतो, जास्त जर घेतले तर ते व्यवस्थित जमत नाही। स्टिच घेताना एकदम खेटून घ्यायची आणि असं थ्रेड बाहेर काढायचा। 2 मोती घ्यायची, त्यानंतर असं थ्रेड पकडून हे असे टाकायचे। आता आपली लाईन कंप्लीट झालेली आहे। कंप्लीट झाल्याच्या नंतर आता इथे असं सोडून न देता, कारण आपण जर हे असंच ठेवलं तर हे निघून जातील सर्व बीड्स। त्याला आता आपण इथे नॉट लावून घेणार आहोत। आता नॉट कशी लावायची, हा जो काही थ्रेड आहे असा पकडायचा। पकडल्याच्या नंतर रिंग जी काय ती उलटी फिरवायची। उलटी केल्याच्या नंतर नीडल आतमध्ये टाकून एकदम खेटून त्याच्या आतमध्ये घेऊन टाकून जो काही थ्रेड आहे तो असा बाहेर काढायचा। काढल्याच्या नंतर तो जो काही थ्रेड आहे तो असा पकडायचा आणि हा जो काही पूर्ण थ्रेड आहे तो यात असं टाकून बाहेर काढायचा आणि अशी आपली नॉट लावायची। ही झाली खालची नॉट, ठीक आहे। आणि हा असा थ्रेड कट करून घ्यायचा। हे झालं आपलं मोतीचं वर्क। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।